नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल तांदूळाची खीर। त्यासाठी मी इथे 1 वाटी तांदूळ घेतले आहेत। हे मी धुवून घेतले आहेत। आता ह्यामध्ये जास्त पाणी घालून आपण शिजवून घ्यायचे। अशा पद्धतीने मऊ शिजवून झाल्यानंतर आपण मॅशरच्या सहाय्याने हे मॅश करून घेऊया। त्यानंतर आता यामध्ये आपण अर्धा लिटर गरम दूध घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत। त्यानंतर हे बारीक गॅसवर ठेवून एक उकळी काढून घ्यायची आहे। मध्ये मध्ये पळीने असं ढवळत राहायचं आहे। नंतर आता एका फ्राईंग पॅन मध्ये इथे मी 1 ते 2 चमचे तूप घेणार आहे आणि त्यामध्ये आता मी काजू आणि बदाम दोन्ही तळून घेणार आहे। दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 कप साखर घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण हे तळलेले ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रुट्समुळे खीरीला एक वेगळा क्रंचीनेस येतो। आता यामध्ये आपण मनुकाही घालून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी दुधामध्ये केशर भिजवून ठेवलं होतं, तेही मी इथे घालून घेणार आहे। केशरमुळेही खीरीला एक वेगळा रंग आणि वास येतो। यामध्ये आता आपण 1.5 चमचा वेलची पावडर घालून एक उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया। आपली खीर आता तयार आहे। ही खीर अशी थोडीशी दाटसरच दिसते। तुम्हीही ही खीर ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।